आर न्यूजच्या बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। महाराष्ट्रासह इतर राज्यातून सुमारे 9 लाखांहून अधिक वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झालेत। अवघा महाराष्ट्र आज विठ्ठलाच्या भक्तीत न्हाऊन निघालाय। राज्यातील विविध विठ्ठल मंदिरात भाविकांनी विठू माऊलीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे। यातच आषाढी वारीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय हरी विठ्ठल म्हणत विठ्ठल भक्तांना मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत। सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। हा शुभ दिवस आपल्याला वारकरी परंपरेला अनुसरून भक्ती, नम्रता आणि करुणा हे भाव अंगीकारण्याची प्रेरणा देवो। भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादानं सुखी, शांतताप्रिय आणि सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी आपल्याला नेहमी एकत्र काम करता येऊ दे। जय हरी विठ्ठल असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद निमित्तही शुभेच्छा दिल्यात। हा दिवस सर्वांना सुख समृद्धी घेऊन येवो, तसंच आपल्या समाजात एकोप्याची आणि सलोख्याची भावना टिकून राहो। ईद मुबारक असं म्हणत पंतप्रधान मोदींनी ईदच्या शुभेच्छा दिल्यात। अंतराळात अनेक रहस्य दडलेली आहेत, ज्यावरून पडदा उठणं बाकी आहे। अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं अंतराळातील आणखी एक गुपित उघड केलंय। नासानं अंतराळातील सोन्याचा साठा शोधलाय। हा सोन्याचा साठा हाती लागल्यास संपूर्ण पृथ्वीवर सर्वजण अब्जाधीश होतील। नासानं संपूर्ण पृथ्वीवरील सोन्यापेक्षा लाखो टन अधिक सोनं अवकाशात शोधून काढलंय। नासाला 16 सायचे नावाचा एक लघुग्रह सापडलाय। हा लघुग्रह सोन्यानं बनलेला असल्याचं म्हटलं जात आहे। या लघुग्रहाचं मूल्य सुमारे अब्जावधी डॉलर असल्याचं सांगितलं जात आहे। या लघुग्रहापासून प्रत्येक व्यक्तीला सुमारे 100 अब्ज डॉलर मिळू शकतात। मंगळ आणि गुरु यांच्यामध्ये हा 16 सायचे नावाचा लघुग्रह आहे। बटाट्याच्या आकाराचा हा लघुग्रह सोने, मौल्यवान धातू प्लॅटिनम, लोखंड आणि निकेल पासून बनलेला असल्याचं सांगितलं जात आहे। सोन्यापासून बनवलेल्या या लघुग्रहाचा व्यास सुमारे 226 किलोमीटर आहे। या लघुग्रहावर भरपूर लोह असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे। अंतराळ तज्ञांच्या मते या लघुग्रहावर सध्या असलेल्या लोखंडाची एकूण किंमत सुमारे 8000 क्वाड्रियन पाऊंड आहे। सोप्या भाषेत 8000 नंतर तुम्हाला आणखी 15 शून्य जोडावे लागतील। हा लघुग्रह मौल्यवान धातूंनी इतका समृद्ध आहे की जर तो पकडला गेला आणि पृथ्वीवरील सर्व जणांमध्ये समान प्रमाणात विभागला गेला तर आपल्या ग्रहावरील प्रत्येक व्यक्ती अब्जाधीश होईल। हा लघुग्रह सुमारे 150 मैल रुंद म्हणजेच 226 किलोमीटर रुंद आकाराचा ग्रह आहे। शास्त्रज्ञ या लघुग्रहाचा पृथ्वीच्या विरुद्ध त्याच्या रचनेची आणखी तुलना करण्याचा प्रयत्न करतायत। नासाचं खास सायचे मिशन सुरू असून या लघुग्रहाबाबत अधिक शोध सुरू आहे। राज्यातील गड किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील डोंगरी किल्ले, सागरी किल्ले आणि प्राचीन कातळ शिल्प या 3 प्रकारातील संवर्धन प्रस्ताव युनेस्कोला देण्यात आले असल्याचं मुनगंटीवार म्हणाले। सह्याद्री अतिथीगृहात सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली किल्ले जतन, संवर्धन आणि व्यवस्थापनासंबंधी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते। छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या युद्धतंत्रासंदर्भात या गड किल्ल्यांची वैशिष्ट्ये अधोरेखित करण्यात येत आहेत। जागतिक इतिहासाच्या पटावर या किल्ल्यांचं ऐतिहासिक आणि पुरातत्वीय महत्त्व युनेस्कोला पटवून देण्याचं काम राज्य पुरातत्व विभाग करत असल्याची माहिती पुरातत्व संचालक डॉक्टर तेजस गर्गे यांनी दिली। किल्ल्यांच्या संरक्षणाबाबत पुरंदरचे आमदार संग्राम थोपटे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे मागणी केली होती। त्या अनुषंगानं देखील राजगड, तोरणागड किल्ल्यांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे। त्यांच्या मागणीनुसार किल्ले रायरेश्वर, रोहिडेश्वर, सोनवडी आणि दौलत मंगल हे गड किल्ले देखील किल्ले संवर्धन योजनेत समाविष्ट करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही मंत्री मुनगंटीवार यांनी प्रशासनास दिलेत। तसंच राज्यातील अन्य 59 गड किल्ल्यांचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना मंत्री मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत। राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय। राज्यात 30 जून नंतर होणाऱ्या संस्थांच्या निवडणुका आता 30 सप्टेंबर नंतर होणार आहेत। सहकार मंत्री अतुल सावे यांनी हा निर्णय घेतलाय। पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक ठिकाणी निवडणूक घेणं कठीण जातं, तसंच शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असल्यानं मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता होती। या सर्व कारणांमुळे सावे यांनी मोठा निर्णय घेतलाय। राज्यातील 82,631 सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत। पावसामुळे निवडणुका घेणं अशक्य असल्यानं लांबणीवर टाकण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता।
जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या संस्था वगळून इतर सर्व संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर आहेत त्याच ठिकाणी थांबण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आलेत। राज्यांमध्ये एकंदरीत सहकारी संस्थांच्या निवडणुका नजर टाकल्यास जवळपास 82,631 निवडणुकीत पात्र आहेत। यापैकी 49,333 सहकारी संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत, तर 42,157 संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेल्या असून 6,510 सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहेत। राज्यात 30 जून नंतर पर्जन्यमानाचं स्वरूप जास्त असल्यानं उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती, पावसामुळे जनजीवन आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता असते। तसंच सदर परिस्थिती पूर्वपदावर येण्यास लागणारा कालावधी विचारात घेता जास्तीत जास्त मतदारांना निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। केंद्र सरकारनं ऊसाच्या FRP मध्ये प्रति क्विंटल 10 रुपयांची वाढ केली आहे। नव्या हंगामात ऊसाची FRP 315 रुपये होणार आहे। यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। केंद्र सरकारनं जी 10 रुपयांची वाढ केली आहे ती वाढ कोणत्या आधारे केली, उत्पादन खर्च कोणता धरला, ही डोंगर पोखरून उंदीर नव्हे तर उंदराची पिल्ली हाताला लागलेला प्रकार असल्याचं मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं। केंद्र सरकारनं FRP मध्ये क्विंटलला 10 रुपये म्हणजेच प्रति टनास 100 रुपयांची वाढ केली आहे। ही वाढ करून शेतकऱ्यांना मोठी मदत केली असल्याचा सरकार डांगोरा पिटतंय। वास्तविक पाहता केंद्र सरकारनं 10 रुपयांची केलेली वाढ कोणत्या आधारे केली, उत्पादन खर्च कोणता धरला, असे सवाल राजू शेट्टींनी उपस्थित केलेत। वास्तविक पाहता उत्पादन खर्चामध्ये गेल्या वर्षभरात जवळपास 33% वाढ झाली आहे। यामध्ये रासायनिक खतांची वाढ ही 22% अधिक आहे। त्यामुळे ऊसाच्या FRP मध्ये झालेली वाढ ही फक्त 3.25% असल्यानं यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय। सध्या ऊसाची शेती ही तोट्याची शेती झाली असल्याचं राजू शेट्टी म्हणाले। कृषी मूल्य आयोगामध्ये बसलेल्या विद्वानांनी 1 टन ऊसाचा खर्च 1570 रुपये दाखवलाय। त्या उत्पादन खर्चावर आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुप्पट पैसे देत आहोत, हा डांगोरा पिटवतायत। कृषी मूल्य आयोगानं कोणत्या संशोधन केंद्रामध्ये अथवा देशातील कोणत्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये इतक्या खर्चात 1 टन ऊस काढला हे दाखवून द्यावं, असंही राजू शेट्टी म्हणाले। सरकारनं साखर कारखानदारांना खुश करण्यासाठी ही FRP वाढवली असल्याचं राजू शेट्टी म्हणाले। भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश आहे। जागतिक मत्स्य उत्पादनात भारताचा सुमारे 8% वाटा असल्याची माहिती केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी दिली। भारतात मत्स्य व्यवसायानं 2.8 कोटींहून अधिक मच्छीमार आणि मत्स्यपालकांना प्राथमिक स्तरावर उपजीविका, रोजगार आणि उद्योजकता प्रदान केल्याचं रुपाला म्हणाले। मत्स्य व्यवसाय विभागाच्या मागील 9 वर्षातील महत्त्वपूर्ण कामगिरीचा आढावा मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी घेतला। यावेळी ते बोलत होते। मत्स्य व्यवसाय क्षेत्र उच्च परतावा देखील देत असल्याचं रुपाला म्हणाले। जागतिक मत्स्य उत्पादनात सुमारे 8% वाटा असलेला भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश आहे। गेल्या 9 वर्षात भारत सरकारनं मत्स्यपालन, मत्स्य संवर्धन क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि मत्स्यपालक आणि मत्स्य शेती करणाऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी परिवर्तनकारक उपक्रम हाती घेतल्याचं रुपाला यांनी सांगितलं। गेल्या 9 वर्षांमध्ये भारत सरकारनं मत्स्यपालन आणि मत्स्य संवर्धन क्षेत्रात गुंतवणूक वाढवल्याचं रुपाला म्हणाले। 2015 पासून केंद्र सरकारनं 38,572 कोटी रुपयांच्या एकत्रित गुंतवणुकीला मान्यता दिली आहे। गेल्या 9 वर्षांमध्ये विक्रमी मत्स्य उत्पादन झालंय। भारताचं वार्षिक मत्स्य उत्पादन 95.79 लाख टनावरून 162.48 लाख टनापर्यंत वाढलंय, म्हणजे सुमारे 66.69 लाख टनांची वाढ नोंदवली गेली। याशिवाय वर्ष 2022-23 मध्ये राष्ट्रीय मत्स्य उत्पादन 2013-14च्या तुलनेत 81% वाढ नोंदवत 174 लाख टनापर्यंत पोहोचणं किंवा त्याहून अधिक होणं अपेक्षित असल्याचं मंत्री रुपाला यांनी स्पष्ट केलं। भाजप कोर कमिटीची महत्त्वाची बैठक बुधवारी 28 जून रोजी रात्री पार पडली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली। कामगिरी सुमार असलेल्या मंत्र्यांना कामगिरी सुधारण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिल्याचं कळतंय। आपल्याला मिशन 45 हे लक्ष्य पूर्ण करायचं आहे, त्यासाठी कामगिरी अधिक सुधारा, असं देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत सांगितलं। राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं शासकीय निवासस्थान पर्णकुटी इथं काल रात्री ही भाजप कोर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली। रात्री 9:30च्या सुमारास बैठकीला सुरुवात झाली। बैठकीत शिंदे फडणवीस सरकारमधील भाजपच्या मंत्र्यांच्या कामाचा देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेतला। सोबतच स्नेह भोजन देखील पार पडलं। या बैठकीला देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती होती। यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मंत्र्यांना सल्ला देत काही आदेशही दिले।
कामगिरी सुमार असलेल्या मंत्र्यांना कामगिरी सुधारा असं फडणवीस म्हणाले. राज्यात महाविकास आघाडीला टक्कर द्यायची असेल तर अधिक आक्रमक व्हा. आपल्याला मिशन 45 हे लक्ष्य पूर्ण करायचं आहे, त्यासाठी कामगिरी अधिक सुधारा असं त्यांनी म्हटलं. तसंच तुम्ही घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवा. निर्णय घेताना काही अडचणी येत असतील तर मला सांगा. आपल्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची कामं प्राधान्यानं करा. जनतेत केंद्र आणि राज्य सरकारची प्रतिमा उंचवा, असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मंत्र्यांना दिला. समान नागरी कायदा लागू करण्याबाबत चर्चा सुरू असतानाच मोदी सरकारला या मुद्द्यावर आम आदमी पक्षाचा पाठिंबा मिळत असल्याचं दिसतंय. आम आदमी पक्षानं समान नागरी कायद्याचं तत्वतः समर्थन केलंय. सर्व धर्मांशी चर्चा करून सहमतीनंच हा कायदा करण्यात यावा, असं आम आदमी पक्षाचे सरचिटणीस संदीप पाठक म्हणाले. समान नागरी कायद्याचं आम्ही तत्वतः समर्थन करतो. हा कायदा असावा असं घटनेच्या कलम 44 मध्ये देखील लिहिलंय. मात्र सर्व धर्मीयांची याला संमती हवी. या मुद्द्यावर सर्व धर्म आणि राजकीय पक्षांशी चर्चा झाली पाहिजे. सर्वांच्या संमतीनंतरच त्याची अंमलबजावणी व्हायला हवी, अशी आपची भूमिका आहे, असं संदीप पाठक यांनी म्हटलंय. एकीकडे समान नागरी कायद्याला तत्वतः समर्थन देताना आम आदमी पक्षाचे नेते संदीप पाठक यांनी यूसीसी बाबत केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. जेव्हाही निवडणुका येतात तेव्हा भाजप गुंतागुंतीचे आणि जटिल मुद्दे घेऊन येतात, असं संदीप पाठक म्हणाले. पाठक पुढे म्हणाले, समान नागरी कायदा लागू करणं आणि हा प्रश्न सोडवावा याच्याशी भाजपचा काहीही संबंध नाही. देशात फूट पाडून निवडणुका लढवता याव्यात यासाठी भाजप केवळ गोंधळाची स्थिती निर्माण करतं. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9 वर्षात काम केलं असतं तर कामाला पाठिंबा मिळाला असता. पंतप्रधानांना कामासाठी पाठिंबा मिळत नाही, त्यामुळे ते समान नागरी कायद्याचा आधार घेणार, अशी टीकाही संदीप पाठक यांनी केली. दरम्यान समान नागरी कायदा आणणं हा राजकीय डाव असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले. तसंच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून समान नागरी कायदा आणण्याचा प्रकार आहे, असंही त्यांनी म्हटलंय.